भावनो 10वीच्या जॉमेट्रीमध्ये थिअरम्स हा खूप अवघड वाटणारा पार्ट आहे. चला तर मग त्याला सोपं करूया. ऍक्च्युली थिअरम्स आपल्याला विचारले जातात 2 किंवा 3 मार्क्सला. आता या व्हिडिओमध्ये आपण 3 मार्क्सच्या थिअरम बद्दल डिटेलमध्ये पाहणार आहे. चला मग भावनो 3 मार्काच्या थिअरम्स मध्ये काही क्वेश्चन्स तुम्हाला ऍक्टिव्हिटी बेस्ड विचारलेले असतात. ते असतात 3A मध्ये, 3B मध्ये असतात ते तुम्हाला डायरेक्टली सॉल्व्ह करायचे असतात. आता यातला बघा सगळ्यात पहिल्यांदा बेसिक प्रपोर्शनॅलिटी थिअरम हा विचारला जातो तुम्हाला डायरेक्ट मध्ये, आणि त्यानंतर आहे अँगल बायसेक्टर थिअरम हा विचारला जातो तुम्हाला 3A मध्ये म्हणजे ऍक्टिव्हिटी बेस्ड क्वेश्चन्स मध्ये. त्याच्यामध्ये काय 5 ते 6 कॉलम्स दिलेले असतात, ब्लँक्स दिलेले असतात आणि तिथं तुम्हाला त्या फिगर्स भरायचे असतात. त्यानंतर आहे पायथागोरस थिअरम. हा पायथागोरस थिअरम आहे ना गेले 3-4 वर्ष विचारलंच नाही, त्यामुळे यावर्षी तो विचारण्याचे खूप सारे चान्सेस आहेत असं मला तरी वैयक्तिक वाटतंय. तर तुम्ही त्याच्यावरती फोकस करायचा. त्यानंतर आहे जिओमेट्रिक मेन थिअरम. पाहणू हा थिअरम शक्यतो 2 मार्काला विचारतात, पण काय वेळेस 3 मार्काला विचारतात. तर ज्यावेळेस 3 मार्काला विचारतील ना तर तो 100% त्यावेळेस ऍक्टिव्हिटी बेस्ड 3A मध्ये विचारला जातो. त्यानंतर आहे बाळांनो हे सर्कल चॅप्टर मधले खालचे थिअरम्स आहेत. तर त्यातला पहिला थिअरम आहे ना टँजंट सेगमेंट थिअरम. हा बॅक टू बॅक आलाय 2025 आणि 26 मध्ये. त्यामुळे मला तर वाटतं की यावर्षी कमी चान्सेस आहेत, कारण रिपिटेशन खूप होईल. तो तेवढा काय महत्वाचा नाही, पण आपण करून ठेवायचा. त्यानंतर आहे बाळांनो इन्स्क्राइब्ड अँगल थिअरम. हा खूप महत्वाचा आहे, आपण 3 मार्काला विचारला जातो. हा बघा आता बाळांनो याच्यामध्ये इन्स्क्राइब्ड अँगल थिअरम आहे ना, याच्यानंतर एक कोरोलरी पण आहे आपल्याला, ती पण तुम्हाला करून ठेवायची, कारण हा खूप वेळा विचारला जातो प्रश्न, महत्वाचा आहे. त्यानंतर आहे बाळांनो सायक्लिक क्वाड्रिलॅटरल थिअरम. हा पुन्हा एकदा 2 किंवा 3 मार्काला विचारला जातो. शक्यतो 2 मार्काला विचारतील, पण 3 मार्काला विचारलं तर आपल्याला लक्षात ठेवायचं ऍक्टिव्हिटी बेस मध्ये येणार आहे. त्यानंतर आहे इंटरनल और एक्सटर्नल डिव्हिजन ऑफ कॉर्ड्स. हा प्रश्न ना जनरली 3A ऍक्टिव्हिटी बेस्ड मध्ये विचारला जातो. आणि लास्ट आहे टँजंट सेकंड सेगमेंट थिअरम. हा पण 3 मार्काला विचारला जातो. आणि तुम्हाला जर 2 मार्काच्या महत्वाच्या थिअरम बद्दल माहिती पाहिजे असेल तर या व्हिडिओला कमेंट करा 2A, मी लगेच त्याच्यावरती दुसरा व्हिडिओ बनवतो.